नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून। आपलं गाव आपली बातमी। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानं आता अनेक प्रश्न निर्माण झालेत। डॉक्टर कोल्हेंची शिरूर लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे का ते स्टार प्रचारक म्हणून काम पाहतील याबाबत अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेसाठी जय्यत तयारी करणाऱ्या विलास लांडेंना आता माघार घ्यावी लागणार का हाही प्रश्न उपस्थित झालाय। आता राष्ट्रवादीकडून नेमकं काय पाऊल उचललं जातंय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। शहरात अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली करून बांधकामं केली जातात। यासाठी प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांचं संगनमत असल्याचा आरोप करत काल पिंपरी पालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं। पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यपद्धतीचा यावेळी बारणे यांनी निषेध नोंदवत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच नियम धाब्यावर बसवले जातात असा गंभीर आरोप केला आहे। येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून ही मोठी तयारी सुरू आहे। आचारसंहितेच्या काळात उमेदवारांच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे। सोबतच सोशल मीडियाच्या वापरावरही लक्ष राहील अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे। निवडणुकांच्या काळात उमेदवारांकडून रोख रकमेचे व्यवहार होतात यासाठी 63 भरारी पथकं असणार आहेत। सोबतच मोठे आर्थिक व्यवहार आढळल्यास उमेदवाराची आयकर विभागाच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे। तसेच प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर केल्यास तो प्रचार खर्च समजला जाईल अशी महत्त्वाची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। नव्या बांधकामांसाठी घ्याव्या लागणाऱ्या अनेक प्रमाणपत्रांमुळे सध्या पुण्यातील बांधकाम आराखडा मंजूर करण्याचं काम थंडावलंय। लष्करी आणि हवाई दलाच्या उड्डाणाला अडथळा येऊ नये यासाठी इमारतीच्या उंचीबाबत सर्वे ऑफ इंडिया आणि हवाई दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं सक्तीचं आहे। त्यामुळे शहरातील तब्बल 2000 बांधकामं गेल्या 4 महिन्यांपासून रखडलेत। बांधकामांसाठी उंचीचे नियम पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील 850 चौरस किलोमीटरला लागू आहेत। आता याबाबतीत नियमांमध्ये थोडी शिथिलता आणावी अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे। शिरूर तालुक्यातील घोड नदी आणि कुकडी नदीच्या पात्रात अत्यल्प पाणी असल्याने भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। पाण्याअभावी पिकं करपू लागली असून पिण्याच्या पाण्याचीही समस्या भेडसावू लागली आहे। कालवा समितीकडूनही आवर्तन सोडलं जात नसल्याने बेट भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे कालवा समितीची तातडीची बैठक घेऊन पाणी सोडावं अशी मागणी टाकळी हाजीसह बेट भागातील ग्रामस्थ आणि नागरिकांनी केली आहे। सध्या अनेक पाणी योजना बंद पडल्याने आवर्तन सोडावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जुन्नर तालुक्यातील भोर इथे 12.5 एकरातील ऊस जळून खाक झालाय। महावितरणच्या डीपीत शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली। काल दुपारी 1च्या दरम्यान डीपी मध्ये शॉर्ट सर्किट झालं, त्याच्या ठिणग्या शेतात पडल्या, त्यामुळे वाळलेलं गवत पेटलं, सोबतच ऊसानेही पेट घेतलाय। या भयंकर आगीत तब्बल 12.5 एकरातील ऊस खाक झालाय। महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊसाचं लाखोंचं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी। वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक। स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।